आणि त्यानंतर आता पुढच्या कुटुंबाशी भेटण्यासाठी, स्थानिकांशी भेटण्यासाठी अजित पवार निघाल्याचं आपण पाहतोय। ही थेट दृश्य, लाईव्ह दृश्य तुम्ही जी पाहताय, उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या फ्रेममध्ये दिसतायत। सामच्या स्क्रीनवरती अजित एक मिनिट, काही दिवसापूर्वी इथं जी घटना घडलेली होती त्याच्यानंतर काही इथं येऊन लोकप्रतिनिधींनी भाषणं केली, परंतु हे सगळं झाल्यानंतर सगळं शांत होतं। कुठंतरी मध्य प्रदेशमध्ये घटना घडली आणि ती घटना घडल्यावर त्यामध्ये त्यांनी मोबाईलला एक पोस्ट केली आणि त्याच्यातनं थोडीशी गडबड इथं झाली। परंतु मी यवतकरांना, दौंडकरांना, पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे। कोल्हापूरहून स्वतः पुलारी आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख पण इथं आहेत, कोल्हापूर रेंजचे पण प्रमुख इथं आहेत, त्याचबरोबर ॲडिशनल SP बाकीचे सगळे बंदोबस्त आहे। एक SRPची पण टीम इथं आहे आणि सगळं आता आटोक्यात आहे। आता मी काही सहकाऱ्यांना भेटलो, ते म्हणले की दादा, यवतमध्ये अशा प्रकारे कधीच घटना घडलेली नव्हती। आम्ही सगळे एकोप्याने जातीय सलोखा ठेवून ह्या परिसरामध्ये राहत आलेलो आहे। आज बाजार असतो, आठवडे बाजार, परंतु आता आठवडे बाजार बंद झालेला आहे आणि मी इतरांना पण आवाहन करतो, आमचा पोलीस बंदोबस्त व्यवस्थितपणे राहील। अफवांच्यावर कृपा करून कोणी विश्वास ठेवू नका। माझी आपल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सगळ्या मीडियाला आव्हान आहे की या संदर्भामध्ये आपण पण वस्तुस्थिती दाखवणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काम आहे, तो तुमचा अधिकार आहे। परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठंही आता इथं कुठं भीतीचं असं वातावरण नाही आहे आणि परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।